जातीवादी सरकार, देवेंद्र फडणवीसचं मनुवादी सरकार आहे, त्याला जागा करण्यासाठी हा भव्य दिव्य मोर्चा निघालेला आहे। मी या सरकारला, देवेंद्र फडणवीसला चेतावणी देऊ शकतो की यापुढे जर तू त्याचा बदर समितीचा अहवाल रद्द नाही केला तर आमचं आंदोलन वेगळ्या पद्धतीनं असन। आमचं पुण्यात आमच्या SC ST OBCच्या विरोधातलं नसणार, फक्त या ठिकाणी मनुवाद्यांच्या 15% विरोधात असेल। RSSच्या लोकांना हुडकून आम्ही घरात शिरून मारू। देवेंद्र फडणवीसला ही चेतावणी आहे आमची। जर हे अहवाल नाही रद्द केला तर आमच्यात आमचे भांडणं लावण्याचं तू षडयंत्र करतो ना, तर तुझा एरियल अँटिना तू हुडकून मारण्याची आमच्यात ताकद आहे। घरात फिरून सरकारला घराच्या बाहेर निघू देणार नाही, त्यांना पाणी सुद्धा देऊ देणार नाही, त्यांच्या लाईटी सुद्धा घराच्या बंद करू। जे मंत्री असतील त्या ह्याच्यासाठी आम्ही एक आंदोलन करू की मंत्र्यांना सुद्धा झोडून काढण्याचं आमच्यामध्ये ताकद आहे। हे देवेंद्र फडणवीसने लक्षात घ्यावा। लवकरात लवकर हा जो अहवाल आहे बदर समितीचा तो रद्द करा आणि आम्ही जे गुन्हा गोविंदाने मानणाऱ्या जाती आहोत, दादासाहेबांनी आरक्षणाच्या माध्यमातून 59 जातीला अनुसूचित जाती जमातीच्या एका रेशमी गाठीमध्ये बांधून ठेवलेला आहे। ती गाठ सोडण्याचा हे पाप देवेंद्र फडणवीस करत आहे। मला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसला सांगायचंय, तू जर जागा नाही झालास तर तुझ्या जातीला हुडकून मारण्याची आमच्यात क्षमता आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो। बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या माणसासाठी हे आरक्षण आहे आणि जातीमध्ये ज्या काही लोकांनी दरार निर्माण करून त्याच्यामध्ये वैमनस्य निर्माण करण्यासाठी हा जो उपवर्गीकरणाचा जो डाव पाडल्या म्हणजे या ठिकाणी उभा केलेला आहे तो हाणून पाडण्यासाठी परळी शहरातील तमाम बहुजन समाज, दलित समाज, 59 समाज या ठिकाणी जमलेला आहे आणि जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान आहे तोपर्यंत कोणताच माणूस संसद सोडून हे आरक्षण रद्द करू शकत नाही। जोपर्यंत दलितावर अन्याय अत्याचार होत राहतील तोपर्यंत संविधानाच्या मार्गाने आरक्षण टिकून राहील आणि या आरक्षणाला जर कुणी धक्का लावण्याचं काम करत असेल, RSSची लोक जर या ठिकाणी बाबासाहेबांची विचारधारा पायदळी तुडवायचं काम करत असतील तर त्यांचे हात निलंब करण्याचं काम इथला बहुजन समाज, दलित समाज करील आणि आमचं एकच म्हणणं आहे की या महाराष्ट्र शासनानं, या देवेंद्र फडणवीसानं हा जो जातीमध्ये तेढ निर्माण करून आमच्यामध्ये आमच्या भावाभावामध्ये जे तुम्ही विष पेरतात ते ताबडतोब बंद करा, उपवर्गीकरण रद्द करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा, न्यायाचा, बंधुत्वाचा जो संदेश आहे तो आमच्या 59 जातीमध्ये राहू द्या। जय भीम, जय प्रबुद्ध भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा